थेट जाऊयात प्रयागराजमध्ये आता एक क्षणाला संगमावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गुलाबराव पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते जे आहेत ते त्यांच्याबरोबर तिथं स्नानाकरता म्हणून तिथं पोहोचलेले आहेत। स्नानाचा लाभ एकनाथ शिंदेंनी घेतलेला आहे। 2027 मध्ये आपल्याकडे देखील नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा पार पडतोय आणि त्या अनुषंगाने या कुंभमेळ्यातील एकूणच व्यवस्थापन बघण्याकरता, ते जाणून घेण्याकरता एकनाथ शिंदे तिथं पोहोचलेले आहेत। शिवाय या स्नानाचा लाभ घेण्याकरता तिथे ते पोहोचल्याचं आपण बघतोय। आणि यावेळी त्यांच्याबरोबर उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील ही देखील महत्त्वाची राज्यातील मंत्रिमंडळ जी आहेत, मंत्रीगण जे आहेत ते त्यांच्याबरोबर असल्याचं कळतंय। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गंगा पूजन जे ते करण्यात आल्याचं आपण बघतोय। प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावरती त्यांनी स्नानाचा लाभ घेतल्याचं आपण बघतोय। तर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, दादा भुसे पाटील, उदय सामंत, भरत गोगावले, इतर मंत्री देखील त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं कळत आहे। थोड्याच वेळात मंत्र्यांसमवेत एकनाथ शिंदे कुंभमेळ्यामध्ये म्हणजे या महाकुंभात त्यांनी शाही स्नान केल्याचं आपण बघतो। त्यांच्या हातून गंगा पूजन जे ते केलं जातंय आणि यावेळी या पूजनाच्या निमित्ताने सहपरिवार त्यांनी या स्नानाचा लाभ घेतलेला आहे। प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावरती आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर भरत गोगावले असतील, दादा भुसे असतील, संजय राठोड असतील, गुलाबराव पाटील असतील, उदय सामंत असतील, यांनी कुंभ स्नानाचा लाभ घेतलेला आहे आणि यावेळी गंगा पूजन देखील त्यांच्या हस्ते पार पडलं आहे। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी प्रयागराजमधील शाही कुंभमेळ्याला हजेरी लावलेली आहे। यावेळेला त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत त्रिवेणी संगमावरती शाही स्नान केलंय। यावेळेला त्यांच्यासोबत गुलाबराव पाटील, दादा भुसे, भरत गोगावले, उदय सामंत, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मंत्री आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। सामाजिक, सांस्कृतिक और आध्यात्मिक परिवर्तन का ये महाकुंभ है। ये प्रयागराज ये पवित्र भूमि है और यहाँ पर गंगा, यमुना, सरस्वती का संगम है। उस संगम में हम लोग स्नान कर रहे हैं। मनुष्य जीवन बार बार नहीं आता है, लेकिन इस पवित्र संगम पर जब स्नान होता है तो जीवन सार्थक होता है।